शेतकरी बंधूंनो नमस्कार. मंडळी, सध्याला दिवस आहेत उन्हाळ्याचे आणि आपला पुढील हंगाम जो आहे खरीपाचा हंगाम येऊ घातलाय आणि त्या अनुषंगानं आपली तयारी सुद्धा आहे. जमिनीची मशागत आहे. आपल्या जमिनीमध्ये कोणतं पीक घ्यायचं हे सुद्धा आपल्या विचाराधीन आहे. कोणत्या जमिनीत आपलं चांगलं पीक येऊ शकतं याचा सुद्धा विचार चालू आहे. मंडळी, हे सर्व झाल्याच्या नंतर एक वेळ मृगाचा पाऊस पडला की आपल्या धांदलीला सुरुवात होत असते. आपली खूप मोठी गडबड होताना दिसते. आपण खतं आहेत, बी बियाणं आहे, हे खरेदी करण्यासाठी आपली लगबग सुरू झालेली असते आणि या लगबगीमध्ये आपण कोणतं बियाणं घेतलं पाहिजे, कोणतं नाही घेतलं पाहिजे, बियाणं घेताना काय काळजी घेतली पाहिजे याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. मंडळी, आपण जेव्हा एखादं बियाणं खरेदी करतो तेव्हा आपण ते बियाणं काय काय तपासलं पाहिजे, कसं कसं घेतलं पाहिजे, त्याच्यावर जे पॅक आहे, बियाण्याची जी थैली आहे, त्यावरील जे माहिती दिलेली आहे ही आपण कोणती कोणती माहिती पाहिली पाहिजे आणि आपण खरेदी करताना काय काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल आज आपण निश्चितच माहिती घेऊयात. आणि याबद्दल माहिती देण्यासाठी आज आलेल्या आहेत सौभाग्यवती मंजुषा धोंडीराम भुमरे पिकले मॅडम, कृषी अधिकारी गुण नियंत्रण अर्थात क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर. आज आपण मॅडमकडून बियाणं, खतं आणि कीटकनाशकं खरेदी करताना काय काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल आज आपण निश्चितच मॅडमकडून मार्गदर्शन घेणार आहोत. तेव्हा मी आपणा सर्वांच्या वतीनं भुमरे पिकले मॅडमचं मनपूर्वक स्वागत करतो. मॅडम नमस्कार. मॅडम, खरीपाचा हंगाम येऊ घातलाय आणि या खरीपाच्या हंगामामध्ये बरेच शेतकरी बांधव जे आहेत, बियाणं आहे, खतं आहेत, कीटकनाशकं आहेत, मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना आपण पाहतोय आणि ही खरेदी करताना बऱ्याच शेतकरी बांधवांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं आणि जे विक्रेते म्हणतील त्या पद्धतीनं त्यांना बियाणं आहे, खतं आहेत, कीटकनाशकं आहेत, हे खरेदी करताना आपण पाहत आलेलो आहोत. तेव्हा मॅडम, आज आपण विषय ठेवलेला आहे बियाणं, खतं आणि कीटकनाशकं खरेदी करताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे. तर त्या अनुषंगानं मॅडम मार्गदर्शन करताना मी तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारू इच्छितो की बियाणं खरेदी करताना शेतकरी बांधवांनी जे आहे कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे. बियाणं खरेदी करताना आपल्याला पहिला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अधिकृत विक्रेता यांच्याकडूनच आपल्याला बियाण्याची खरेदी करायची आहे. तर इथे अधिकृत विक्रेता कोणाला म्हणता येईल तर महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्याकडून ज्या व्यक्तीने बियाणं विकण्यासाठी परवाना घेतलेला आहे अशा व्यक्तीकडूनच आपल्याला बियाणं खरेदी करायचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण बियाणं खरेदी केल्यानंतर त्या खरेदीची पावती म्हणजे पक्क बिल आपल्याला घ्यायचं आहे. साध्या कोऱ्या कागदावरती लिहून दिलेला मजकूर वगैरे अशा गोष्टी आपल्याला टाळायच्यात. तसं बिल आपल्याला नकोय आणि त्या खरेदी बिलावरती हे अधिकृत असावं. अधिकृत म्हणजे त्यावरती संबंधित विक्रेता यांचा लायसन्स नंबर असावा, शेतकऱ्यांची सही असावी, विक्रेता यांची सुद्धा सही असावी, त्यांचा शिक्का असावा. ह्या सर्व गोष्टी आपल्याला बघूनच खरेदीची पावती घ्यायची आहे. खूप छान. खरंच शेतकरी बंधूंनो, मॅडमनं सांगितल्याप्रमाणे जर ही आपण काळजी घेतली तर आपण निश्चितच फसल्या जाणार नाही. बरं मॅडम, पुढचा एक प्रश्न मला तुम्हाला असा करायचा आहे की आपल्या भागामध्ये जे आहे सोयाबीनचं पीक खूप मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. तर मॅडम, हे मोठ्या प्रमाणावर घेतलं जाणारं पीक जे आहे तर याचं बियाणं खरेदी करताना आपल्याला काय काय काळजी घ्यावी लागेल बरं? निश्चितच सोयाबीन हे आपल्याकडील एक खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे आणि त्याचं बियाणं खरेदी करत असताना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महत्वाचा मुद्दा म्हणजे अधिकृत विक्रेता असावा. दुसरी गोष्ट म्हणजे खरेदीची पावती. आता त्या खरेदीच्या पावतीवरती संबंधित पिकाचं नाव, वाण, त्याचा लॉट नंबर, नंतर त्याचं उत्पादक कंपनीचं नाव, अंतिम दिनांक, ह्या सर्व गोष्टीची शहानिशा करूनच आपल्याला खरेदीची पावती घ्यायची आहे. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याच्यावरती शेतकऱ्याची आणि संबंधित विक्रेता यांची सही असलेली अनिवार्य आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला सीलबंद पिशवी निवडायची आहे. मग सुट्टं बियाणं वगैरे आपल्याला खरेदी बिलकुल करायचं नाहीये. सोयाबीन पिकाच्या बाबतीमध्ये एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे सोयाबीन पिकाचा बिया जो असतात त्याचं आवरण हे अतिशय पातळ आणि नाजूक आहे. त्यामुळे आपल्याला खरेदी केल्यापासून ती पिशवी ते घरी नेईपर्यंत म्हणजेच ते पेरणी करेपर्यंत अतिशय व्यवस्थितपूर्वक हाताळायची आहे, जेणेकरून त्याच्या आवरणाला ते पातळ असल्यामुळे काही विजा पोहोचू नये. कारण ह्या बियाण्याच्या आवरणाला झालेलं नुकसान ह्याचा थेट परिणाम आपल्या
उगवण क्षमतेवर पर्यायाने पूर्ण पिकावरती होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला ती खरेदी केलेली बॅग अतिशय काळजीपूर्वक हाताळायची आहे. आणि आता आपण खरेदी केलेलं बियाणं घरी नेल्यानंतर आपल्याला त्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करायची आहे. तर साधारणतः 70%. आता ही उगवण क्षमता आपण कसं तपासणार, तर खरेदी केलेल्या पिशवीमधून एक 100 बिया काढायच्या आणि त्या आपण एक गोणपाट घ्यायचा, तो ओला करायचा आणि 10 बाय 10च्या रांगेमध्ये आपण त्या 100 बिया ठेवायच्या. एक 3 ते 4 दिवसानंतर त्या उगवल्यानंतर जेवढ्या बिया उगवल्या असतील, समजा 80 बिया उगवल्या असतील तर म्हणजे 80%. म्हणजे ते उगवण्या आपल्याला पेरणी करण्यासाठी अतिशय योग्य आहे. जर 70%पेक्षा कमी बिया उगवल्या असतील तर अशी आपल्याला ती पिशवी म्हणजेच ते पर्यायाने ते बियाणं आपल्याला संबंधित विक्रेता यांना परत करायचं आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला खरेदी करताना या सर्व गोष्टी घ्यायच्या. मॅडम, आता आपण म्हणालात की समजा 70%पेक्षा कमी जर उगवण क्षमता कमी आली तर बियाणं दुकानदार वापस घेऊ शकतो का? हो, घेऊ शकतो. कारण कृषी विभागाने तसं दुकानदारांना सूचना दिलेल्या आहेत आणि ती बॅग वापस घेऊन त्यांना दुसरी बॅग द्यायचीच आहे. बरं मॅडम, अजून दुसरं काय काय काळजी घ्यावी लागेल? दुसरी काळजी म्हणजे आता आपण खरेदी केलेली बॅग जी आहेत, मग ती पेरणी केल्यानंतर बॅग रिकामी होईल, ती खरेदीचं बिल, त्याच्यासोबत असलेला टॅग आणि थोडंसं बियाणं हे आपल्याला पूर्ण हंगाम होईपर्यंत जपून ठेवायचं आहे. आता शेतकरी बांधव म्हणतील की हे सगळं आम्ही का बरं जपून ठेवायचं? कारण ह्याचा उपयोग कधी होणार आहे आपल्याला, की समजा कीड रोगाच्या बाबतीमध्ये काही समस्या उद्भवली किंवा मग शेंगा फूल लागण्याच्या बाबतीमध्ये काही समस्या उद्भवली तर त्याची तक्रार केल्यानंतर ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला पुरावा म्हणून उपयोग होणार आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याला हंगाम पूर्ण होईपर्यंत जपून ठेवायच्या आहेत. बरं, आता हे मॅडम आपण टिपिकल सोयाबीनचं नाव घेऊन आपण हे केलं. सोयाबीन बियाणं खरेदी करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे? मॅडम, इतरही काही पिकाचे बियाणं जे आहेत तर इतर बियाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे आपल्याला अशीच काळजी घ्यायची आहे. पहिला मुद्दा तोच असणार आहे, अधिकृत विक्रेता यांच्याकडूनच आपल्याला खरेदी करायचं आहे. खरेदीची पक्की पावती म्हणजेच अधिकृत पावती आपल्याला घ्यायची आहे. कोऱ्या कागदावरती लिहून असलेलं बिल आपल्याला बिलकुल घ्यायचं नाहीये. आणि सील, ज्या त्या बियाण्याची सीलबंद पिशवी असेल किंवा बॅग असेल तर तीच गोष्ट आपल्याला तशी घ्यायची आहे आणि त्याचा टॅग सुद्धा आपल्याला जपून ठेवायचं आहे. खूप छान. असे सीलबंद असं बियाणं कोणत्या कोणत्या पिकांचं बियाणं असतात मॅडम? मॅडम, आता जे आपण सांगितलं की आता हे कोणत्या कोणत्या पिकांची बियाणं खरेदी करताना काळजी घ्यावी लागेल बरं? तर आपल्या खरीप हंगामाच्या दृष्टीने असणारी सर्वात महत्वाचं पीक म्हणजे सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर, मूग, उडीद किंवा मग ज्वारी वगैरे अशा सर्व पिकांसाठी आपल्याला सीलबंद पिशवीचाच उपयोग करायचा. मॅडम, आता आपण बियाणं खरेदी करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे याचं खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं. मॅडम, दुसरा एक घटक येतो शेतकरी बांधवांसाठी आणि तो महत्वाचा घटक म्हणजे आहे खत. तर सध्याला खत खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये खूप धांदल सुरू आहे. प्रत्येक दुकानावर शेतकरी बांधवांची खूप गर्दी होताना आपण पाहतोय, नेहमीच पाहतोय. तर हा खत खरेदी करताना मॅडम आणि कीटकनाशकही खरेदी करताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे? शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करा. खत आणि कीटकनाशकाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर अधिकृत विक्रेताच असावा, पक्क बिलच असावं. आणि कीटकनाशकाच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या आपण जे औषध खरेदी केलेलं आहे तर त्याची अंतिम मुदत ही फार महत्वाची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॅच नंबर, म्हणजे त्या पाकिटावर, औषधाच्या पाकिटावरील बॅच नंबर आणि आपल्या खरेदी पावतीमधील बॅच नंबर ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच असाव्यात. नाहीतर एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की बॅच नंबर वेगवेगळे, तर ह्यातून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. आणि आता खताच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर खताचा खूप मोठा प्रश्न म्हणजे लिंकिंग. मॅडम, तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा शेतकरी बांधव बाजारामध्ये जातात त्यांना एक खताची आवश्यकता असते, परंतु त्या खताची बॅग खरेदी करताना बरेच विक्रेते असंही म्हणतात की या खताच्या बॅग सोबत तुम्हाला दुसरी एक बॅग घ्यावी लागेल, नव्हे ते सक्ती करतात शेतकरी बांधवांना. तर ही कितपत बरोबर आहे आणि याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बरं? नाही, अशा सक्तीला आपल्याला बिलकुल नाही म्हणायचंय. कारण शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध जे काही त्यांना खतं दिले जातील किंवा त्यांना घेण्याचं भाग पाडलं जाईल, म्हणजेच त्यांच्यावरती सक्ती होत असेल तर त्या गोष्टीला आपल्याला नाही म्हणायचंय. तो शेतकऱ्यांचा पूर्ण अधिकार आहे की त्यांना जे खत पाहिजे तेच खत मिळाले पाहिजेत आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध कोणतंही नकोय. खूप छान मॅडम. मॅडम, दुसरा एक प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की तसं तुम्ही थोडं सांगितलेलं पण आहे. आपल्या भागामध्ये सोयाबीन नंतर मोठ्या प्रमाणात घेण्यात येणारं पीक म्हणजे आहे कापूस.
तर हे कापसाचं बियाणं खरेदी करताना मॅडम आपण काय काय काळजी घेतली पाहिजे बरं? कापसाचं बियाणं खरेदी करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला विद्यापीठानं शिफारस केलेल्या किंवा मग कृषी विभागाने शिफारस केलेल्या वाणांचा उपयोग करायचा आहे. आपल्याला BG2 वाणांचीच निवड करायची आहे. आणि सध्या बाजारामध्ये HTBT म्हणजे हर्बिसाइड टॉलरंट बीटी कॉटन, ज्याला BG3 किंवा मग चोर बीटी असं सुद्धा म्हटलं जातं, तर हे खरेदी करणं किंवा ह्या गोष्टीची लागवड करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. तर हा का गुन्हा आहे, तर हे खरेदी केल्यानंतर जे अधिकृत विक्रेते आहेत तर त्यांना परवानगीच नाहीये हे HTBT किंवा BG3 विक्री करण्यासाठी. हे चोर मार्गानं शेतकऱ्यांकडे दिलं जातं, ते शेतकऱ्यांची फसवणूक होते आणि जो कोणता विकणारा व्यक्ती आहे तर तो त्यांना तुम्ही राऊंड अप, ज्यालाच आपण ग्लायफोजेट असं पण म्हणतो, हे तणनाशक फवारण्यासाठी सांगतात. आता ह्या तणनाशकाचे काय परिणाम होतात, तर ह्या तणनाशकाचे गुणधर्म कार्सिनोजेनिक आहेत. म्हणजे त्याचा फक्त मानवी शरीरावरतीच नाही तर पर्यावरणातील अन्न साखळीवरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम होतो. त्यामुळे HTBT किंवा BG3 किंवा चोर बीटीला शेतकऱ्यांनी नाही म्हणायचंय, त्याची खरेदी किंवा त्याची लागवड बिलकुल करायची नाहीये. खूप छान मॅडम. बरं मॅडम, आता आपण सांगितल्याप्रमाणे जी HTBT, BG3, चोर बीटी ही जी बियाणं आहेत, ही विक्रेत्यांनी समजा शेतकरी बांधवांना घेण्याची सक्ती केली आणि शेतकरी बांधवांची इच्छा सुद्धा नाही आणि समजा घ्यावं लागलं. काही बऱ्याच शेतकरी बांधवांच्या अनेक अडचणी असतात, काही आपल्या मनावर काही घ्यायचं असतं, काही विक्रेत्यांच्या मनावर. आता ते प्रत्येकाचे कारण वेगवेगळे असू शकतात. समजा आपल्याला असं करावंच लागलं, तर इच्छा नसून सुद्धा जे काम करावं लागलं तर त्याची आपल्याला तक्रार सुद्धा करता येते. तर ही तक्रार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मॅडम? तर आपण मगाशी कापसाच्या बाबतीमध्ये आता BG3 असेल तर अधिकृत विक्रेता हे खरेदीसाठी ठेवूच शकत नाहीत, तो कायद्यानं गुन्हा आहे. जर समजा असं हे होत असेल अधिकृत विक्रेत्याकडनं BG3 जर विकले जात असेल तर त्यांचं परवाना रद्द होऊ शकतो. आणि दुसऱ्या सांगायचं खताच्या बाबतीमध्ये लिंकिंग होत असेल किंवा कुठे साठेबाजी होत असेल किंवा आपल्याला काही बियाण्याच्या उगवण क्षमतेबाबतीत तक्रार वगैरे करायचं असेल तर महाराष्ट्र शासनाचा टोल फ्री नंबर आहे 1800-233-4000 ह्याच्यावरती शेतकरी बांधवांनी संपर्क साधावा किंवा आपल्या तालुक्यातील कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा पंचायत समितीतील कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. खूप छान मॅडम. मॅडम, आपण बियाणं, खतं, कीटकनाशकं खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे याबद्दलचं खूप चांगलं असं मार्गदर्शन करत आहात. मॅडम, शेवटी जाता जाता पुन्हा हाच माझा प्रश्न असेल की हेच बियाणं, खतं, कीटकनाशकं खरेदी करताना शेतकरी बांधवांनी अजून काय काय काळजी घ्यावी याबद्दल काय सल्ला द्याल बरं? सध्या आपण असं ऐकतो की बरेच लोक गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या दारोदारी जाऊन आमचं हे खत आहे, आमचं हे बियाणं आहे किंवा आमचं हे औषध आहे, हे फवारल्यानं असं होईल, ते तुम्ही शेतामध्ये टाकल्यानं असं होईल, असं बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऐकण्यास मिळतं. पण आपल्याला अशा लोकांकडून बिलकुल कोणत्याही जे काही असेल बियाणं, खतं किंवा कीटकनाशके घ्यायचे नाहीयेत. कारण जर समजा अशा अनावधानाने किंवा मग दुर्दैवाने समजा काही अपघात झालाच तर मग शेतकरी तक्रार करणार कोणाकडे? कारण शेतकऱ्यांकडे ह्या बाबतीत खरेदी केल्याच्या बाबतीमध्ये कोणताही पुरावा नसणार आहे. त्यामुळे माझं सर्व शेतकरी बांधवांना एक नम्र विनंती राहील की तुम्ही असं गावोगावी फिरून विकण्यासाठी भाग पाडणारे जे लोक आहेत त्यांच्याकडून खरेदी करू नका. आपल्या नजीकच्या गावातील, तालुक्यातील जे अधिकृत विक्रेते आहेत त्यांच्याकडूनच आपल्याला खरेदी करायची आहे. आणि सगळ्यात दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे खरेदीचं बिल. साधं कोऱ्या कागदावरचं बिल आपल्याला बिलकुल जमणार नाही. आपल्याला अधिकृत बिलच, ज्यावरती शेतकरी आणि संबंधित विक्रेता यांची सही, बियाण्याच्या बाबतीमध्ये जे काही त्यांचा लॉट नंबर असेल, कीटकनाशकाच्या बाबतीमधील बॅच नंबर असेल, विक्रेत्यांचे लायसन्स नंबर, परवाना नंबर वगैरे ह्या सर्व गोष्टी नमूद असलेले बिलच आपल्याला खरेदी करायचं. खूप छान मॅडम, आपण आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना बियाणं, खतं, कीटकनाशकं खरेदी करताना काय काळजी घ्यायची आहे याबद्दल खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.